नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला. पुढचं चरण अत्यंत महत्वाचं आहे महाराज. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वहावसी. याबद्दल समर्पक उदाहरण असं आहे महाराज. पूर्वीच्या काळात नदी काठच्या गावाला डेरे असायचे. डेरे जुन्या म्हाताऱ्या माणसाला माहिती आहे डेरे म्हणजे काय. आता आमच्या तरुण मंडळीला जरी माहीत नसेल तरी ते बैलगाडी सगळं सुद्धा त्याच्यात जायचं. त्याचं नाव डेरा. जसं जसं माणूस त्याच्यात फसल्याच्या नंतर जसं जसं माणूस प्रयत्न करेल तसं तसं वर यायचं की खाली जायचं. जसं जसं हातपाय हलवेल तसं तसं मदतच जायचं. महाराज म्हणतात मग आम्ही सुद्धा त्या संसारात किती हातपाय हलवले तरी त्या भवसागरात तरुण त्या भवसागरात वाहून जायचाच प्रकार आम्ही करायला लागलो. प्रयत्न कशाचे व्हायला लागले? भवसागरात वाहून जायचे. तरुण यायचे नाही. आणि म्हणून महाराज आपले राजा जनक एके दिवशी झोपलेले आणि झोपेमध्ये त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये राजा जनक भिकारी राहिले. राजा जनकाचं संपूर्ण राज्य दुसरे एका राज्याच्या राजानं त्यांच्यावर विजय मिळवून संपूर्ण घेतलं. हिरावून. राजा जनकाजवळ खाण्याची सुद्धा तयारी नाही आणि राजा जनकाच्या अंगावरचे कपडे सुद्धा बरोबर नाहीत. एक सर्व कशात व्हायला लागले? स्वप्नात व्हायला लागले. आणि राजा जनक तर पलंगावर झोपलेले आहेत. आणि ते पलंग काय लाकडाचं नाही, सोन्याचं पलंग आहे. आणि स्वप्न कशाचं पडायला लागले? भिकारी व्हायला. आणि महाराज राजा जनक 2-3 दिवसाचे भुकेले. भूक खूप लागायला लागली आणि ते भूक भागवण्यासाठी रस्त्याने निघाले. कोणाचं तरी इथं आपण काहीतरी मागून तरी खावं. जे राजा रस्त्याने निघाल्याच्या नंतर लोक आरती घेऊन थांबायचे, तेच राजा रस्त्याने निघाल्याच्या नंतर लोक कवाडी लावून घेऊ लागले. वेळ बदलल्याच्या नंतर माणसं बदलायला काही वेळ लागत नाही, आहे का नाही? वेळ बदलले की ताबडतोब माणसंही बदलतात. म्हणूनच महाराजांनी सांगितलंय पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु और परशुराम. जसं जसं परिस्थिती बदलती तसं तसं माणसं आपल्याला बोलायला किंवा आपल्याला पाहायच्या तयारीत असतात. राजा जनक समोर गेलेले आहे. समोर जात असताना राजा जनकाला एक अन्नछत्राचं समोर बोर्ड दिसू लागलं. राजा जनकाला वाटलं अन्नछत्रात तरी आपण जाऊन काहीतरी मागून खावं. अगदी महाराज अन्नछत्रात जाण्याबरोबर अन्नछत्राच्या मालकानं मधातून कुलूप आणि चाबी दोन्ही घेऊन बाहेर यायला लागलेले आहेत. म्हणजे अन्नछत्रातलं अन्न संपलं आणि ते कुलूप लावायची तयारी केली. राजा जनकाने त्यांना विनंती केली, काहीतरी करा हो. खाली करपलेले असलं तरी थोडंसं जमतंय हो. बरंचसं काही भूक लागायला लागले हो. पाण्याला आधार तरी हो. विनंती करता करता खाली बुडायला लागलेले थोडंसं भात खरडून महाराज त्या राजा जनकाच्या हातावर दिलं. कोण? त्या अन्नछत्रात अन्न वाढणाऱ्या. आणि ते राजा जनक असं वंजळात धरलेले आणि अगदी महाराज राजा जनक आता दोन्ही हातात टाकलेल्या वंजळीत टाकलेल्या असल्यामुळं आता तोंड लावून त्याला खाणार तेवढ्यात भरधाव वेगानं एक माणूस पळत जाऊ लागला. ते पळत जाणाऱ्या माणसाचा धक्का या राजा जनकाच्या हातावर लागला. ते वंजळात जे दिलेले बुडाचं जे खरवड भात होतं ते सुद्धा महाराज हातातून
खाली पडलं आणि मातीत मिसळलं. मातीत मिसळण्याबरोबर मात्र राजा जनकांनी एकदाच स्वप्नावस्थेतच असून एकदाच महाराज चिरकले. राजा जनक एकदाच ओरडले. त्या ओरडण्याच्या आवाजानं स्वतःलाच जाग आली. स्वतः जागृत अवस्थेत आलेले आहेत. जागृत अवस्थेत आलेले आहेत पण पाहायला लागले तर काय आजूबाजूला सेवक आहेत, हवा घालायला लागलेले आहेत. पूर्वीच्या काळात पंख्याची वगैरे व्यवस्था नव्हती. सेवक हवा घालायची, हवा घालायला लागलेले आहेत आणि सवा हाताच्या गादीवर मखमलीच्या गादीवर झोपलेले आहे. सोन्याचं पलंगावर गादी आहे आणि स्वप्न काय पडलंय? भिकारी झालेले स्वप्न पडले. विचार करायला लागलेत महाराज, मी स्वप्नात भिकारी झालो ते खरं का मी आता सोन्याच्या पलंगावर बसलो हे खरं? डोक्यात शाळत बसला महाराज राजा जनकाच्या. आलेले माणसाला विचारायचे, राजा जनक हे खरं की ते खरं? मी सोन्याच्या पलंगावर बसलेले खरं कमी स्वप्नात भिकारी झालेले खरं? बरेच लोकांना विचारलं मात्र काही त्याचा प्रश्नाचं उत्तर निघालं नाही. एके दिवशी त्या मिथिला नगरामध्ये अष्टवक्र आलेले आहेत. अष्टवक्र नाम ते 8 ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांचं नाव अष्टवक्र. अष्टवक्र गीता आहे आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर त्यात ज्ञानामृत आहे महाराज. अष्टवक्र गीता पाहावी. आणि ते अष्टवक्र आलेले आहेत हे राजा जनकाला कळाल्याबरोबर सेवकाला पाठवून दिलेले. जाऊन ताबडतोब अष्टवक्रांना बोलवून आणा. अष्टवक्रांकडे जाऊन सैनिकांनी विनंती केली, राजांनी तुम्हाला बोलवलेले. येता येताच कशासाठी बोलवले त्याचा अभ्यास केले. कोण? अष्टवक्रांनी. येण्याबरोबर महाराज राजा जनकांनी प्रश्न विचारलं. आता काय झालं काय नाही त्याचा पूर्वार्ध काही सुद्धा नाही. प्रश्नच विचारायला सुरुवात केली. काय? ये खरं की ते खरं? प्रश्न काय? ये खरं की ते खरं? राजा जनकाने विचारल्याबरोबर अष्टवक्रांनी सुद्धा एक क्षणभर सुद्धा लागू दिलं नाही महाराज. ताबडतोब प्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्ही स्वप्नामध्ये जे भिकारी झाला ते फक्त 100% खोटं. तुम्ही जे स्वप्नामध्ये भिकारी झालात म्हणजे स्वप्नात माणूस श्रीमंत झाला म्हणजे श्रीमंत होत नाही. माणूस स्वप्नात भिकारी झाला म्हणजे भिकारी होत नाही, आहे का नाही? म्हणून स्वप्नात तुम्ही भिकारी जे झालात ते फक्त 100% खोटं. आणि आता जे तुम्ही सोन्याच्या पलंगावर बसलात हे 101% खोटं. म्हणूनच महाराजांनी सांगितलंय विषयाचे